झाडावरची सुंदर फुलं आणि चिंटूची शिकवण. एका सुंदर छोट्या गावात चिंटू नावाचा एक खोडकर पण प्रेमळ मुलगा राहायचा. त्याला निसर्गाची खूप ओढ होती. गावाच्या मध्यभागी एक खूप मोठे आणि जुने झाड होते. त्या झाडाला दरवर्षी लालभडक आणि सुंदर फुले येत असत. चिंटू रोज त्या झाडाखाली खेळायला जायचा. एके दिवशी चिंटूला वाटले की ही फुले झाडावर राहण्यापेक्षा त्याच्या घरात जास्त छान दिसतील. त्याने ठरवले की तो झाडावरची सर्वात सुंदर फुले तोडून घरी घेऊन जाईल. तो आपले छोटे हात उंचावून फांदी पकडण्याचा प्रयत्न करू लागला. फांदी खूप वर होती म्हणून चिंटूने उडी मारून ती पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने एक फांदी जोरात ओढली. झाड थरथरू लागले आणि काही पाने खाली पडली. चिंटू मात्र फूल तोडण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत होता. तितक्यात तिथे मल्हार आजोबा आले. मल्हार आजोबांना गावातील झाडांची आणि फुलांची खूप काळजी असायची. त्यांनी पाहिले की चिंटू फुले तोडण्यासाठी झाडाला त्रास देत आहे. ते हळूवार पावलांनी चिंटूच्या जवळ आले. मल्हार आजोबांनी चिंटूला थांबवले. त्यांनी विचारले, चिंटू बाळा, तू ही फुले का तोडत आहेस? चिंटू म्हणाला, आजोबा, मला ही फुले माझ्या खोलीत ठेवायची आहेत. ती तिथे खूप छान दिसतील. आजोबा हसले आणि चिंटूच्या शेजारी बसले. आजोबा म्हणाले, चिंटू, हे बघ, निसर्गातील प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे एक घर असते. ही फुले या झाडावरच सर्वात जास्त आनंदी असतात. झाडावर असताना ती सर्वांना आनंद देतात. पक्ष्यांना आणि मधमाशांना अन्न देतात. जर तू ती तोडली तर ती काही वेळातच कोमेजून जातील. तितक्यात एक छोटी मधमाशी उडत आली आणि एका फुलावर बसली. चिंटूने पाहिले की ती मधमाशी फुलातील रस पिऊन किती आनंदी झाली होती. त्याला समजले की जर त्याने ते फूल तोडले असते तर त्या बिचाऱ्या मधमाशीचे काय झाले असते. चिंटूला आपली चूक उमजली. त्याला वाटले की आजोबांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. फुलांचे खरे सौंदर्य हे झाडावरच असते. त्याने आजोबांना वचन दिले की तो आता कधीही झाडाची पाने किंवा फुले विनाकारण तोडणार नाही. आता चिंटू दररोज त्या झाडाला पाणी घालू लागला. मल्हार आजोबांनी त्याला झाडांची काळजी कशी घ्यायची हे शिकवले. झाड आता पूर्वीपेक्षाही जास्त हिरवेगार आणि फुलांनी डवरलेले दिसू लागले. चिंटूला आता फुले तोडण्यापेक्षा ती वाढताना पाहण्यात जास्त आनंद मिळू लागला. चिंटूने आपल्या मित्रांनाही ही गोष्ट सांगितली. आता गावातील सर्व मुले मिळून झाडांचे जतन करू लागली. निसर्गाचा आदर करणे हीच खरी शिकवण चिंटूने सर्वांना दिली. फुले झाडावरच डोलू लागली आणि गाव सौंदर्याने न्हाऊन निघाले.